बघा, जोपर्यंत माझा युवराज सुखरूप परत येत नाही ना, मी शांत होऊ शकत नाहीये. माझ्या मुलाला ना त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. आणि कोणामुळे? त्या मूर्ख मुलीच्या स्टेटमेंटमुळे. तिला ना, हिला अशी संधी हवीच असते. मागे पण तुमच्या विरोधात स्टेटमेंट दिले तिने, तुम्ही सुटलात म्हणून तिची हिंमत वाढली. हे बघा, हे ना माझ्या मुलाच्या विरोधात बोलून ह्या नसत्या प्रकरणात तिने गोवलंय त्याला. त्या पोरीला घराबाहेर काढून तुझं मन भरलं ना, आता तरी डोकं शांत ठेव ना ग. तुम्ही ना तिची सतत वकिली करता ना, त्यापेक्षा माझ्या मुलाची थोडी काळजी कराल का प्लीज? मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज. तुम्ही सोडवून आणा ना युवराजला. त्याने काही गुन्हा केलेला नाही, त्याला शिक्षा होऊ शकत नाही. कळतंय का तुम्हाला? तुम्ही करा काय. तेच प्रयत्न सुरू आहेत ना. चेतना आलीस? हा, झालं तुझं कौशिकीशी बोलणं? सांगितलंस तिला? हा, तिला सांगितलंस ना की तू जिथे कुठे आहेस तिथे हातातलं काम टाक आणि लगेच परत ये, सांगितलंस ना? वहिनी, कौशिकी काय झालंय? मी कौशिकीचा फोन ट्राय करते पण लागत नाहीये. काय हे? कौशिकीचा फोन लागत नाही, तुमच्या त्या वकिलांचा फोन लागत नाहीये? वहिनी, काळजी करू नका, आपण प्रयत्न करू, लागेल फोन. कधी? चेतना, तोपर्यंत माझा युवराज काय त्या कस्टडीत राहणार आहे का? तुला माहिती आहे ना तिकडे सगळं कसं असतं. आणि एसी शिवाय आणि बेड शिवाय झोप लागत नाही का युवराजला? आणि काय करणार ग तो तिकडे? हो. कौशिकी पण ना बंगलोरला गेली. हा, जाताना काही सांगून पण गेली नाही, कॉन्टॅक्ट नंबर नाही दिले. कसं काय तिला कॉन्टॅक्ट करायचा आपण? नाही, मला तर वाटतं सगळ्यांची इच्छा आहे माझ्या युवराजला शिक्षा व्हावी, म्हणून हे सगळे पर्याय बंद होत चालले. काय तरीच काय बोलतेस का तू पद्मिनी? आपल्या पोराने जेलमध्ये राहावं अशी कोणाची इच्छा नाहीये. आणि त्याने जर काही केलं नसेल ना, तर त्याला कोणी अडकवू शकत नाही. पण काय म्हणजे तुम्हाला असं खरंच वाटतंय की माझ्या मुलाने असं काही केलंय? अगं, युवराजने असं काही केलं नसेल तर बाप म्हणून मलाही बरंच वाटेल ग. पण जर त्याने काही केलं असेल तर वहिनी, काही होणार नाही. काय शोधतोय? एसी की बेड? मी इथे राहणार आहे. हेच राहणार आहेस, त्यामुळे आता ह्या 4 भिंतींची सवय करून दे. हे बघा, ऐका, मी खरंच सांगतोय, मला इथून बाहेर येऊ द्या. माझा आणि गुलाबचा काही संबंध नाही. ओके? हे बघ, तू ओरडून बोल, नाही तर शांतपणे बोल, नाही तर रडत बोल, नाही तर पोटतिडकीने बोल. कसंही बोललास ना तरी खरंच तुझा संबंध आहे की नाही हे मी शोधून काढेन. ऐका एक मिनिट ऐका. बघा, माझा खरंच सांगतो, मी संबंध नव्हता, माझी फक्त ओळख होती गुलाब. ते यू गो. ओळख होती ना? ओळख होती म्हणजे मी ओळखायचो, पण तो एवढा मोठा गुन्हेगार आहे हे मला माहित नव्हतं. हे मला आता कळतंय. आत्ता कळतंय? हा, मला आता ऐका, तुम्ही मला इथे नाही सोडू शकत. आवाज बंद. जेवढा त्रास माझ्या कानांना होईल ना, त्यापेक्षा जास्त त्रास तुला देण्याची धमक ठेवते. पण मी तेच सांगतोय, तुम्ही मला इथे ठेवू शकत नाही. मी खांडेकर आहे, मला या सगळ्या गोष्टी. खांडेकर, अहो तुमची अख्खी कुंडली काढून बसले मी. तुम्ही खरंच किती धुतल्या तांदळासारख्या हे मला चांगलंच माहितीये. आता फक्त ते तुमच्या तोंडून वदवून घ्यायचंय, आणि ते 100% घेणारच. कारण जे बोलते ते करते.